पीक विमा योजना व नमो शेतकरी योजनेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे वितरण या ठिकाणी चालू झाले आहे। तर चला सविस्तर अपडेट बघू कोणती आलेली अपडेट आणि त्यामध्ये काय सांगण्यात आलेले आहे। तर चला शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली असून आता राज्यभरातील शेतकऱ्यांना 2 हप्ते एकत्रित दिले जाणार आहे। तर चला नमो व पीएमचा हप्ता एकत्रित या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। तर चला सविस्तरपणे अपडेट बघू। जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून टाका। कमेंट मध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कळवा। तर चला पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी वितरित होणार आहे संपूर्ण माहिती बघायला मिळेल। फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। जे शेतकरी व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना माहिती पूर्ण या ठिकाणी पुरवली जाईल। तर चला सुरू करूया व्हिडिओला। पीएम व नमोचा हप्ता या ठिकाणी वितरण या ठिकाणी आपण बघू शकतो। पीएम किसान योजनेचा तुम्हाला 21वा हप्ता या ठिकाणी देण्यात येणार आहे व नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला 8वा हप्ता या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो। आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही या 12 जिल्ह्यातील शेतकरी असाल, या 12 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तरच तुम्ही यासाठी पात्र आहात। जर तुम्ही 12 पैकी दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळणार नाही। तुम्हाला समोरची तारीख या ठिकाणी दिली जाईल। तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पैसा वितरित केला जाणार आहे। तर चला सविस्तरपणे बघूया कोणते आहेत ते 12 जिल्हे। ज्या 12 जिल्ह्यामध्ये आज पैसा या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। आज या 12 जिल्ह्यांसाठी पैसा या ठिकाणी हस्तांतरित केला जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही या 12 जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुम्ही या 12 जिल्ह्यामध्ये शेती करत असाल तरच तुम्हाला पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना दोन योजनेचा लाभ या ठिकाणी एकत्रित या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही या 12 जिल्ह्यातील शेतकरी असाल, जर तुम्ही या 12 जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला थेट रक्कम या ठिकाणी प्राप्त होणार आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये आजपासून या ठिकाणी पैसा वितरित होण्यास सुरुवात या ठिकाणी झाली असून आता तुमच्या बँक खात्यामध्ये 1 ते 2 दिवसामध्ये पैसा हस्तांतरित केलेला जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही या 12 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। पण फक्त अट एवढीच आहे की तुम्ही या 12 जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी असणं गरजेचे आहे आणि यासाठी राज्य सरकारने व केंद्र सरकारने 2 नवीन नियम काढलेले आहेत। जर तुम्ही या 2 नवीन नियम मध्ये बसला तरच तुम्हाला या ठिकाणी पैसा दिला जाईल, नसता तुम्हाला 1ही रुपया दिला जाणार नाही। हे 2 नियम तुम्ही बघून जा। या 2 अटीमध्ये जर तुम्ही बसला तरच तुम्हाला पैसा मिळणार आहे। जर तुम्ही बसला नाही तर तुम्हाला ते 2 काम पूर्ण करावे लागेल त्या अटीमध्ये बसण्यासाठी। त्यामुळे हे 2 काम पूर्णपणे बघून जा कोणत्या आहेत त्या 2 अटी नवीन JR मध्ये आलेल्या। जर तुम्ही त्या अटी पार नसाल तर तुम्हाला त्या अटी पूर्ण कराव्या लागेल, तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी पैसा प्राप्त होणार आहे। तर चला पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी वितरणाला सुरुवात झालेली आहे। राज्य सरकारने व केंद्र सरकारने DBTचं बटन दाबून यासाठी मान्यता दिलेली आहे। यासाठी निधी या ठिकाणी काढलेला आहे आणि तुमच्यासाठी या ठिकाणी पीएमचा व नमोचा हप्ता वितरण या ठिकाणी चालू केलेले आहे। ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएमचा व नमोचा हप्ता या ठिकाणी प्राप्त होतो त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता आज दुपारनंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे या ठिकाणी वितरित व्हायला सुरुवात होणार आहे। जर तुम्ही या 12 जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुमची शेती या 12 जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला आज दुपारनंतर हळूहळू पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा दिसणार आहे। तर चला सुरुवात करूया कोणते आहेत ते 12 जिल्हे। ज्या 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसा हस्तांतरित केले जाणार आहे। जर तुम्ही या 12 जिल्ह्यातील शेतकरी असाल, जर तुम्ही या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला पैसा आज दुपारपासून या ठिकाणी वाटप चालू होईल। तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण थेट रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। जर तुम्ही या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आला तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी असून तुम्हाला थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। तर चला सुरू करूया कोणते आहेत ते 12 जिल्हे। ज्या 12 जिल्ह्यामध्ये आजपासून या ठिकाणी 2 योजनेचे हप्ते एकत्रित या ठिकाणी 2 योजनेचे हप्ते एकत्रित या ठिकाणी चालू केले जाणार आहे। तर चला सविस्तर बघूया किती रुपये या ठिकाणी राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी टाकले जाणार आहे। तर चला जो 21वा हप्ता आहे तो 21व्या हप्त्याचे तुम्हाला मिळणार 2000 रुपये। पीएम किसान योजनाचा 21वा हप्ता तुम्हाला जो आहे त्याचे 2000 रुपये मिळणार आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे तुम्हाला 2000 रुपये असे एकूण टोटल तुम्हाला 4000 रुपये 4000 रुपये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये आज दुपारनंतर हळूहळू जमा दिसणार आहे। बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आज दुपारनंतर येणार आहे। तर चला सुरुवात करूया बघूया कोणते आहेत ते 12 जिल्हे। ज्या 12 जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर पैसा वितरित या ठिकाणी चालू होणार आहे।
आहे। जर तुम्ही या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला थेट रक्कम या ठिकाणी आज दुपारनंतर सोडवल्या जाईल। तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम या ठिकाणी हस्तांतरित केली जाणार आहे। तर चला सविस्तरपणे बघूया कोणते आहेत ते 12 जिल्हे। त्यामध्ये पहिला नंबर आहे जालना। जर तुम्ही जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल, जालना जिल्ह्यामध्ये जर तुम्ही नांदत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या पण बँक खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली आहे। जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी असाल, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शेती करत असाल तर तुम्हाला आज दुपारनंतर पैसा या ठिकाणी हस्तांतरित केला जाणार आहे। तुमचं पण जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये या ठिकाणी आलेलं आहे। तर चला समोरचा जिल्हा बघूया। समोरचा जिल्हा असणार आहे परभणी। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता थेट 4,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा केले जाणार आहे। जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल, परभणी जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। परभणीतील शेतकऱ्यांना पण मोठा आता दिलासा मिळणार आहे, कारण की आता त्यांना पण 2 योजनेचे हप्ते एकत्रित या ठिकाणी मिळणार आहे। तर चला समोरचं बघूया कोणता आहे, सोलापूर। जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 2 योजनेचे हप्ते एकत्रित या ठिकाणी दिले जाणार आहे। तर चला समोरचा जिल्हा बघू कोणता आहे सविस्तरपणे। आता समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे तुमचा नांदेड। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे। आता त्यांना पण 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी दिले जाणार आहे। जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुम्हाला थेट 2 योजनेचे हप्ते 2 रक्कम या ठिकाणी एकत्रित दिली जाणार आहे। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे। जर तुम्ही नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण 2 योजनेचे हप्ते एकत्रित या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केले जाणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर काळजी काय करू नका। तर चला समोरचे जिल्हे बघू। समोरचे जिल्हे कोणते आहे, आता त्यामध्ये असणार आहे तुमचा नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता 4,000 रुपये दिले जाणार आहे। जर तुम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये राहत असाल, नागपूर जिल्ह्यात तुम्ही जर शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता नागपूर जिल्ह्यासाठी पण 2 योजनेचे हप्ते थेट 4,000 रुपये त्यांच्या पण बँक खात्यामध्ये या ठिकाणी हस्तांतरित केले जाणार आहे। जर तुम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली। आता बघूया समोरचा जिल्हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता मोठा दिलासा मिळालेला आहे। आता बीड जिल्ह्याचं नाव पण या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये, या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये या ठिकाणी हस्तांतरित केलेलं असून आता या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। तर चला सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी दिले जाणार आहे। जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण या ठिकाणी 2 योजनेचा हप्ता एकत्रित या ठिकाणी दिला जाणार आहे। जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल, सोलापूर जिल्ह्यामध्ये नांदत असाल तर तुमच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर चला समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला 4,000 रुपये या ठिकाणी टाकण्यात येणार आहेत। चिंता काय करू नका। समोरचा जिल्हा बघूया अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा। जर तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तेथे शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता पैसा रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। जर तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहत असाल, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। पण जर तुम्ही या 2 अटीमध्ये बसला तरच तुम्हाला पैसा मिळणार नसता, तुम्हाला 1 रुपया दिला जाणार नाही। सविस्तरपणे बघून घ्या कोणत्या आहेत त्या 2 अटी। ज्या 2 अटी तुम्ही पूर्ण केल्या नाही, जर तुम्ही त्या अधुऱ्या ठेवल्या तर तुम्हाला 1 रुपया दिला जाणार नाही। म्हणून तुम्हाला या 2 अटी पार पाडणं खूप महत्त्वाचे आहे। म्हणून या 2 अटीचं काम तुम्ही लवकरात लवकर करून घ्या। जर तुम्ही हे 2 काम केले नाही, हे 2 अटी या ठिकाणी पूर्ण केले नाही तर तुम्हाला 1 रुपया या ठिकाणी राज्य सरकार देणार नाही। त्यामुळे या 2 अटी बघून जा। आणि जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की हे जे 12 जिल्हे आहे, या 12 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही आलं, मी तुमच्या जिल्ह्याचं नाव घेतलं का नाही घेतलं, असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल की तुम्हाला पैसा आज मिळणार आहे की तुम्हाला पैसा दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळणार, असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट करा। त्या कमेंटच्या माध्यमातून मी तुमचा प्रश्न सोडेल की तुमचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं, तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी
या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं की नाही आलं, या जिल्ह्यामध्ये तुमच्या या 12 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, सविस्तर माहिती मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगेल. जर तुम्हाला प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे, कमेंट नक्की करा. त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवू. तर चला सविस्तरपणे बघू कोणत्या आहेत ते 2 अटी, ज्या 2 अटी पार पाडणं खूप गरजेचे आहे. जर तुम्ही या 2 अटी पार पाडल्या नाही तर तुम्हाला 1 रुपया दिला जाणार नाही. तर चला सविस्तरपणे बघूया कोणते आहेत ते 2 काम, जे 2 काम जर तुम्ही केले नाही तर तुम्हाला 1 रुपया दिला जाणार नाही. फार्मर आयडी ज्या शेतकऱ्याची नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी दुःखाची बातमी या ठिकाणी समोर आली असून आता त्याला 1 रुपया दिला जाणार नाही. जरी तो 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये त्याच्या जिल्ह्याचं नाव जरी आलं तरी त्याला 1 रुपया दिला जाणार नाही ज्याची फार्मर आयडी नाही त्याला. आणि दुसरं म्हणजे ई-केवायसी ज्या शेतकऱ्याची नाही त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत दुःखाची बातमी आली असून आता त्या शेतकऱ्यांना 1 रुपया दिला जाणार नाही. म्हणून शेतकरी मित्रांनो, या ज्या 2 अटी आहे या 2 अटी पूर्ण करा, तेव्हाच तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा येणार, थेट 2 हप्त्याची रक्कम. आता तुमच्या या 2 अटी पूर्ण असेल पण तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही आलं, मी तुमच्या जिल्ह्याचं नाव घेतलं का नाही घेतलं, तर कमेंट नक्की करा. तुमचा जिल्हा कोणता आहे तर त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर सोडवलं जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो.